अंजली दमानिया आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत. दमानियाजी, सातत्यानं तुम्ही या मुद्द्यावर आवाज उठवत होतात. तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनाला सुद्धा बसलेला होतात. आज 22 दिवसानंतर वाल्मिक कराड आत्मसमर्पण करतोय सीआयडी कार्यालयात. हो ना. आज त्यांना शेवटी एक मला असं वाटतंय की सीआयडी, पोलीस फोर्स, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड हे एकत्र बसून दाते पंचांग बघत असतील आणि आज शेवटी त्यांना मुहूर्त मिळालाय सरेंडर करण्याचा. इतकं इतकं हॉरिबल चाललंय ना हे सगळं. कुठेतरी असं वाटतंय की अम, काही अर्थच नाही उरलाय. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन चालली आहे. आपल्या सगळ्यांना काय सांगण्यात आलं की बाबा 9 पथकं केली आहेत सीआयडीची. त्यांनी इतक्या जणांच्या चौकशा केल्या आहेत. त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण हा बघत नाहीये की त्यांचं कॉल ट्रॅकिंग जे आहे ते 17 तारखेपर्यंत पुण्यात होतं. आज ते सरेंडर झाले पुण्यात. म्हणजे 17 ते 31 हे जर पुण्यात कराड राहून होते तर ते दुसरीकडे कुठे जाणार? आणि जर ते पुण्यात होते आणि आपल्या पोलिसांना ते मिळत नसतील, सीआयडीना ते मिळत नसतील, तर काय गंमतच आहे म्हणायची. आपली इंटेलिजन्स सर्व्हिस, पोलीस इंटेलिजन्स जे आहे ते सगळं बाराच्या भावात गेले. तर आत्ताच्या घटकेला हे नथिंग एल्स, पण हा एक पॉलिटिकल ड्रामा झाला होता. सगळ्या राजकीय लोकांचा त्याच्यावर वरदस्त होता. कारण आपण सगळ्यांनी बघितलंय, त्यांचे सगळ्यांबरोबरचे फोटो देखील बघितलेत. त्यांचा फडणवीसांबरोबर आहे, शरद पवारांबरोबर आहे, सुप्रिया सुळेंबरोबर आहे, रोहित पवार, अगदी सुरेश धस, संदीप क्षीरसागर सगळ्यांबरोबर आहे. याचा अर्थ त्यांना सगळे राजकीय लोक अगदी छान परिचयाचे होते. पण असं असताना ते इतके दिवस, म्हणजे त्यांच्यावर पहिला गुन्हा झाला 11 तारखेला, FIR रजिस्टर झाला 11 तारखेला आणि 15 पर्यंत गंमत म्हणजे त्यांच्या बरोबर 2 शासकीय बॉडीगार्ड होते. 15 तारखेला हे रिकॉल केले जातात आणि ते नंतर गायब होतात, फरार होतात, सो कॉल्ड फरार. म्हणजे हे काय चाललंय, हे त्यांना फरार करण्यात आलं. कारण जर शासकीय बॉडीगार्ड होते आणि 11 तारखेला त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा झाला तर त्यांना तिथल्या तिथे अटक का नाही झाली, हा पहिला प्रश्न. ते शासकीय बॉडीगार्ड रिकॉल त्या एसपीने जर केले असतील तर त्या एसपीना सुद्धा खरं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांची नुसतीच बदली नाही तर त्यांच्यावर व्हिजिलन्सची चौकशी झाली पाहिजे की ते सगळे सगळ्यांबरोबर संगनमत करून होते का. कारण आज आपल्याला स्पष्ट दिसतंय की हे फक्त राजकीय वर्चस्वामुळे इतके दिवस गायब राहू शकले. आज आपल्याला दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की त्यांचे जे जे डिटेल्स बाहेर आले, आज त्यांच्या ज्या चौकशा लावल्या गेल्या, जे जे डिटेल्स बाहेर आले, संपत्ती जप्त झाली, हे काय आहे? हे फार्स नाही तर दुसरं काय आहे? काही दिवसापूर्वी, 2 का 3च दिवसापूर्वी ती जी स्कॉर्पिओ होती ज्याच्यातनं 2 मोबाईल रिकव्हर झाले आहेत, त्याच्यात व्हिडिओ देखील आहेत असं सांगण्यात आलं आणि एका बड्या नेत्याचं नाव आहे. पण ते का डिस्क्लोज करत नाहीत? का प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त बघितला जातो? का इतका वेळ लागतो यांना सगळ्यांना? जनतेपुढे जी जनता खरं मालक आहे त्यांच्या पुढे हे फॅक्ट्स आणायला इतका वेळ का लागतोय? जर 100 रुपयाची चोरी केलेला पाकिटमार असता ना तर ताबडतोब याला अटक झाली असती. पण हे मोठे मोठे जे गुन्हेगार आहेत, जे हजारो कोटीची संपत्ती हे करतात, लंपास करतात, या गुन्हेगारांना मात्र अटक व्हायला नाकात दम येतो यंत्रणेचा. आणि हेच चित्र खरं तर गंभीर आहे. कारण आज आम्ही जिथे जिथे काम केलं तिथे तिथे आम्ही बघतोय की सगळ्या लोकांनी आम्हाला पुरावे दिले, फोटोज पाठवले, व्हिडिओज पाठवले. प्रत्येक माणूस म्हणतोय की प्लीज ताई आमचं नाव येऊ देऊ नका, नाही तर आम्हाला खरंच भीती वाटते. कारण आम्हाला इथे राहायचंय, यांची दहशत खूप मोठी आहे. काही लोकांनी तर हे पण सांगितलं की आमच्या बोटाला फक्त शाई लावण्यात आली, मतदान आम्ही केलंच नाहीये. कित्येक लोकांनी सांगितलंय की तिथे नुसतं पूर्णपणे बूथ कॅप्चरिंग करण्यात आलं. त्याचा एक व्हिडिओ देखील मी जेव्हा ट्विट केलं की ते कैलाश फड आणि त्यांचा मुलगा हे सर्रासपणे बूथ कॅप्चरिंग करताना आणि तिथे धनंजय मुंडे स्वतः आलेले असताना, हे काय चाललंय यार? कुठल्या देशात राहतोय आपण? आणि प्रगती करणार, देश मोठा करणार, या सगळ्या गप्पा आहेत. कोणाला काहीही देश मोठा करायचा नाही, जनहित तर अजिबात करायचं नाहीये. यांना हित करायचंय स्वतःचं आणि त्यांच्या बरोबरच्या त्या सगळ्या गुन्हेगारांचं. अंजलीताई, इथे तुम्ही फार मोठा खरं तर एक दावा करताय. 17 ते 31 डिसेंबर वाल्मिक कराड पुण्यात असल्याचा मोठा दावा तुमचा आहे.
माझाच नाही, पण आपण कुठल्याही लॉजिकल माइंडला एवढं नक्कीच कळेल की 17 तारखेपर्यंत कॉल ट्रॅकिंग झालं. हम्म. कॉल ट्रॅकिंग 17 तारखेचं पुण्याचं आहे असं पोलिसच म्हणालेत, आपण नाही म्हणत आहे. हो. आणि आज ते सरेंडर करतात, ते पण पुण्यातच. हा काय योगायोग आहे का? मग ते काय हेलिकॉप्टरने उडून गेले होते का? आणि परत हे हेलिकॉप्टर पुण्यात आलं का? शक्य तरी आहे का हे? आणि जर पुण्यात राहत असतील तर अगदी छान अजित पवारांचा, धनंजय मुंडेंचा, सगळ्यांचा बरदास्त असल्याशिवाय हे करू शकतात का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. अगदी आता या सगळ्या मुद्द्यावर असं म्हटलं जात आहे काही कार्यकर्ते सुद्धा होते वाल्मिक कराड जेव्हा स्कॉर्पिओतून आला त्यावेळी 5 कार्यकर्ते होते त्यांची सुद्धा आता चौकशी होत असल्याचं कळत आहे पण जेव्हा सगळ्यांना माहिती मिळाली बातमी कळली की वाल्मिक कराड सरेंडर करणार आहे त्यावेळी तिथं या CID कार्यालयाबाहेर 100 ते 150 कार्यकर्ते एकवटले ही बातमी कळल्यानंतर आणि त्यांचं असं म्हणणं होतं की या सगळ्या खोट्या आरोपात गोवलं जात आहे. खोट्या आरोपात गवलं जाते असं तेच नाही. इकडे त्यांनी काय केलं माहितीये, सगळ्या सरपंचांना सांगितलंय. माझ्याकडे त्याचे सगळे, इनफॅक्ट मी ती पत्र सुद्धा ट्विट केली होती. त्यांनी इथल्या सगळ्या सरपंचांना सांगितलं होतं, जे गायब झाले तेव्हापासनं, की तुम्ही पत्र लिहा आणि एक दबाव तयार करा की माननीय श्री वाल्मिक अण्णा कराड हे समाजसेवक आहेत, गरिबांचे कैवारी आहेत आणि यांना चुकीच्या खंडणीच्या गुन्ह्यात गुंतवलं गेलंय आणि त्यांच्यावर कारवाई ही मागे घेण्यात यावी असे सगळ्यांकडनं, सरपंचांकडनं पत्र ही तहसीलदार ऑफिस आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून दबाव तंत्र करण्याचा प्रयत्न केला. तर आपण बघतोय की हे ना अतिशय शातीर दिमाग लोक आहेत, अतिशय शातीर दिमाग, आणि यांच्यावर कारवाई सहजासहजी होणं शक्य नाही. कसं आहे की आता एक आठवडा, एक महिना गेल्यानंतर त्याच्यातला जो फीस असतो ना तो निघून जातो, तुम्ही आम्ही विसरून जाल आणि पुढे कारवाई परत येणे माझ्या मागल्या सुरू. कारण लोकांचा जो लढण्याचा जो काल आहे ना तो फार सीमित असतो आणि त्याच्या पुढे ती लोक लढत नसतात. तुम्ही फार महत्त्वाचा खरं तर या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला. सुरेश धस यांनी काल म्हटलेलं होतं की या सगळ्या मुद्द्यात कोण अक्का आहे. मग त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले होते. त्यांनी नाही नाही, त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही, कारण त्यांचा हेतू वेगळा आहे. त्यांना तिकडे जी वाळू माफिया चालते ती सुरेश धसांची पण चालते, ही राख माफिया चालते. आज मी इनफॅक्ट महाजनको मध्येच होते, अख्खच्या अख्खं इतकं हॉरिबल प्रकार आहे, त्याचे काही मी ट्विट्स आता करायला सुरुवातच करणार आहे. अक्षरशः मी तिथली जी बॉटम ऍश आहे ती दरडावून धमकावून पिस्तुला दाखवून सिक्युरिटी, म्हणजे एकदा तर डिसेंबर 23 मध्ये 400 लोकांनी घुसून तिथं सगळी बॉटम ऍश उचलली आणि तिथे हे रोजच्या मोठ्या प्रमाणावर केलं जाते. हे जेव्हा मी तिथे जाऊन ऐकते, ते सगळं बघते, तिथली दहशत बघते, तिथल्या ग्रामस्थांची बोलते, तेव्हा असं कळतं की ही ऍब्सल्यूट माफिया आहे, माफिया आहे, दुसरं तिसरं काही नाहीये. अगदी. पण त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की अक्का पकडणं गरजेचं आहे आणि अक्काचा अक्का कोण आहे हे देखील शोधणं गरजेचं आहे. तर आता वाल्मिक कराड तर सरेंडर झालेला आहे, आता पुढे काय? नाही, त्यांचं कसं आहे माहितीये, तो अक्का छोटा झाला तर हा अक्का मोठा होईल. तर त्यांचे लढे त्याच्यात मला पडायचं नाहीये, पण वाल्मिक कराड यांच्यावर खरोखर चौकशी करायला हवी. तर मला कुठेतरी असं वाटायला लागलं की महाराष्ट्र राज्याच्या बाहेर नेऊन ही चौकशी करायला हवी. कारण आता महाराष्ट्राचे जेवढे नेते मंडळी आहेत ते सगळेच्या सगळे वाल्मिक कराड बरोबर आहेत आणि हे दबाव तंत्र मोठ्या प्रमाणावर वापरला जाणार आहे. म्हणून या राज्याच्या बाहेर जाऊन हीच खरं तर चौकशी व्हायला हवी असं मला स्ट्रॉंगली वाटतंय. तुम्ही या सगळ्या मुद्द्यावर असं म्हटलं जात होतं की हा सगळा मुद्दा सरकार दरबारी पोहोचवण्याच्या दृष्टीनं फडणवीसांची सुद्धा भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. या सगळ्या मुद्द्यावर काही तुमच्याकडून माहिती? नाही, आता हे काही सगळं फडणवीसांना माहित नाहीये का? रोज ते बघतच असतील, त्यांना इनपुट्स मिळत असतील. गृहमंत्री आहेत ते, पण त्याच मंत्र्यांच्या पुण्यात इथे, म्हणजे त्यांचे जे डेप्युटी CM आहेत ते पुण्याचे आहेत. आणि असं असून सुद्धा जर तिकडे एक गुन्हेगार इतके दिवस सर्रास राहू शकत असेल, कसल्या आपण चौकशीची अपेक्षा करायची? मला आता खरंच कळत नाहीये की जोपर्यंत हे गुन्हेगारीकरण राजकारणातलं संपत नाही तोपर्यंत ऊर्जित अवस्था ही महाराष्ट्राला येणं शक्यच नाहीये. या सगळ्या मुद्द्यावर आरोपीला अटक व्हावी याकरता तुम्ही सातत्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या देत होतात. आता वाल्मिक कराडनं सरेंडर केल्यानंतर अंजली दमानिया यांची नेमकी भूमिका काय असणार आहे?
आता सगळे जे डिटेल्स आलेले आहेत ना, ते एक एक आज मी जे महाजनको मध्ये गेले आणि जे मी तुम्हाला म्हंटल की तिथे जी ऍशची निर्मिती होते ती दोन प्रकारची होते, एक फ्लाय ऍश आणि बॉटम ऍश. आता बॉटम ऍश मध्ये जे तिथून रोजच्या रोज टिपर्स लावून अनधिकृतपणे जे नेलं जातं आणि अधिकृत जे टेंडर भरलेले लोक आहेत त्या लोकांना आज सुद्धा एंट्री नाहीये. इतकी दहशत जी आहे ती जर संपवायची असेल तर तिथल्या पोलीस यंत्रणेने काम करायला हवं. आत्ताच्या घटकेला तो मला कॉन्फिडन्स हे एसपी नवनीत कवत यांच्यावर नक्कीच आहे. कारण त्यांनी गेल्या 4-5 दिवसात जी कारवाई केली, त्यांना 5 का 6 दिवसच झाले असतील, पण त्यांनी धडाधड जेवढे गुन्हेगार आहेत, ज्यांच्याकडे पिस्तूल आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. एवढंच नाही तर इव्हन परळीमध्ये त्यांनी जिथे जिथे टिप्पर्स लागायचे ते सुद्धा त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली आहे. तर मला असं वाटतंय की त्यांना थोडा वेळ दिला तर ते बरंच काही करू शकतील. पण जोपर्यंत कंटिन्युअस दबाव या सगळ्यावर राहत नाही तोपर्यंत काही साध्य होणार नाहीये. अगदी धन्यवाद दमानियाजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.